आलेलं आहे या ठिकाणी पाथरी विधानसभेचे माजी आमदार बाबाजानी पुराणी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी बंजारा मेळावा घेण्यात आला होता। तर जाणून घेऊ की बंजारा समाजाचे एक व्यक्तिमत्व आहे काय म्हणतात दादा माझं पवारांना दादा आज बंजारा मेळावा काय आजचे सगळे बंजारा समाज बाबाजी परंतु या ठिकाणी आमदार बाबाजी साहेबांना आम्हाला सगळं एकत्रित बसून सांगितलं की बाबा तुम्हाला न्याय आम्ही निश्चितच देऊ ह्या उद्देशाने आम्ही बंजारा समाज प्रत्येक तांड्यावर जाऊन प्रत्यक्षात भेटी घेतल्या। साहेबाला सर्व सांगितल्याच्या नंतर साहेब म्हणले तुमची जे बी अडचण असेल तर माझ्यापुढे म्हणा मी तुमची निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या या विधानसभेमध्ये निवडून येणारच आहे निवडणूक लढणारच आहे तर तुमचा पाठिंबा बिलकुल पाहिजे। तरी आम्ही फक्त विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही निश्चितच न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, मी बंजारा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला प्रथम सांगितल्यामुळं आणि बाबाजी साहेबांच्या पाठीशी सर्व बंजारा समाज एकमताने एका दिलाने काम करणार काही शहरातले आतापर्यंत कोणीही स्थानिक आत्ताचे आमदार आहे त्यांनी सुद्धा कुठलेच आमचे कामं केलेले नाही। आम्हाला कुणी विचारलं नाही, आमचा समाज असं म्हणजे वंचित राहायला सगळ्यात ठेवलेला आहे। आतापर्यंत कुठून न्याय भेटला नाही, पण यावेळेस आम्हाला निश्चित असे आहे की सर बाबाजी साहेब आमचे सगळं प्रकल्प मार्गी लावतील आम्हाला येणाऱ्या काळामध्ये बाबाजी साहेबांच्या पाठीशी गोरगरिबाचा शेतकऱ्याचा बाबाजी साहेब काम करतात त्यांच्या हे आज चालू आमदार आहे। आज 5 वर्ष झालं हे आमदार आहे। त्या लोकांनी त्यांना मतदान दिलं, त्या समाजामध्ये पाठवलं त्या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या प्रश्न तुम्ही त्या सदनामध्ये मांडा आणि त्यांचे प्रश्न सोडवा। पण त्यांनी एकदा ही 5 वर्षामध्ये त्या लोकांबद्दल आणि विधानसभेत त्या लोकांबद्दल एकदा बोलले नाही। म्हणून त्या धनगर असेल, बंजारा समाज असेल, वडर समाज असेल, बौद्ध समाज असेल, पाठक समाज असेल सर्व समाजाला वाटते की बाबाजी साहेब हे आमच्या पाथरी मतदारसंघामध्ये आमदार म्हणून पाहिजे, कारण हेच सर्व गोरगरिबाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडू शकतात आणि ते सोडवू शकतात। आपण तुम्ही सुद्धा बाबाजी साहेबांच्या घरी गेला असता, आज तिथं श्रीमंत असेल गरीब असेल तर प्रत्येकाचे प्रत्येकासाठी दारे खुले आहेत। कुणीतरी असलं तर त्याचा प्रश्न बाबाजी साहेब जाणून घेतात आणि त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आज गावोगावी त्यांनी सभागृह निर्माण केले। आज पाहिलं असं 3-4 बंधारे आपल्या गोदावरीला तयार केले। शेतकऱ्याच्या प्रश्न असेल, जनावरांच्या पिण्याचा प्रश्न असेल, बाबाजी कार्यकर्त्याला त्या सर्व जनतेला असं वाटत आहे की येणाऱ्या काळामध्ये बाबाजी साहेबच हे आम्हाला न्याय देऊ शकतात। म्हणून आज मोठ्या प्रमाणात बंजारा समाज सुद्धा या ठिकाणी एकत्रित झाला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेळावा आज पार पडला। दादा आज बंजारा समाजाचा पूर्ण या ठिकाणी सर्वत्र पाथरी बंजारा समाजाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आतापर्यंत काही आमदार खासदार या सोपेटच्या भागापासून न घेणं आणि कांद्याच्या समस्या त्यांच्यापर्यंत नसणं, कोणताही रिजेक्शन आलं येत असेल तर आपण बंजारा समाजाबरोबर मटण माशी दारूच्या घराघरात भांडणे लावू शकतो, खूप पाडू शकतो। आज या कार्यक्रमामध्ये बंजारा समाज मंत्री मतदारसंघातील सर्व
येत असताना काही लोकांनी लाभण्याचा प्रयत्न केला. पण बंजारा समाजाच्या नेतृत्वाखाली पूर्ण बंजारा समाज या ठिकाणी महिला भगिनी सोयाबीनचे सुके असताना कापणी असताना सुद्धा आमच्या भगिनी आमचे तरुण युवक शिवसेना लोकशिकवाडी तरुण भावा लष्कर समन्वय जनता पक्ष सर्व अधिकारी तांड्यातील नायक कारभारी पुजारी हे सर्व मन या ठिकाणी संजय गांधी नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसोबत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी पूर्ण सज्ज बंजारा समाज आजपर्यंत BJP-सोबत गेलेला होता. 90-95% लोकांनी त्या लोकसभेपासून बंजारा समाज भाजपपासून निघून गेलेला आहे आणि बंजारा समाजाला आजपर्यंत भाजपवाल्यांनी वापर करण्याचा प्रयत्न केला. किंवा काल विधान परिषद किंवा राज्यसभा झाल्या त्याच्यामध्ये बंजारा समाजाचा एकही प्रतिनिधित्व दिला गेला नाही. आणि परत आमची एसआयटीचं आमची आम्ही रेटून धरतो. आता घुसखोरी होते बंजारा समाजामध्ये. आज आमचं पूर्ण भारत देशामध्ये बंजारा समाज घातली असताना देवेंद्र फडणवीसनी जाणून बुजून काही समाजकंटांना पैसेवाल्याला बाहेरून आलेल्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या लोकांना त्यांना हाताशी धरून व्यापारी लाईनच्या लोकांना भरमसाठ पैसा घेऊन आज आमच्या बंजारा युवक तरुणांना दूर करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत असल्यामुळे बंजारा समाज संदेश प्रकारे समन्वय जनता पार्टी 2009 मध्ये धावत झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये परिपूर्ण महाविकास आघाडीसोबत जाणार असा संदेश आज आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिलेला आहे. आणि काँग्रेससोबत सुद्धा 29 जुलै मुंबई या ठिकाणी आमची समन्वय जनता पार्टी झालेली आहे आणि आम्हाला काही निवडणूक सत्ता आपल्या मतदारसंघाची मागणी आहे त्या ठिकाणी ते मान्य करतील असा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला सर्व या ठिकाणी सांगून हा कार्यक्रम एकत्रित समाज देण्याचं कारण समाज काँग्रेस सरकारने वसंतराव नाईक एक आमदार असताना बंजारा समाज एक प्रतिनिधी असताना सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसनं आम्हाला भरपूर साथ 15 मुख्यमंत्री दिलं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीसोबत बंजारा समाज येणाऱ्या विधानसभेत जाणार आहे. बाबाजी आणि दुराणी साहेबांच्या संदेश भाऊ जे आदेश देते त्या ठिकाणी सर्व बंजारा समाजाची मोठी ताकद आहे. मानवत असेल, पाथरी असेल, सोनपेठ असेल या भागामध्ये जर पाहिलं तर बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर बंजारा समाजाची आज ताकद या ठिकाणी जे पाहिलं तर बाबाजी आणि दुराणी यांच्या पाठीमागं भक्कम अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. जे की या ठिकाणी बंजारा समाजाचे जे पुढारी होते त्यांनी सांगितलं की आम्ही ताकदीनं बाबाजी आणि साहेबांच्या सोबतच राहू पाथरी विधानसभेला आणि बाबाजी आणि साहेबांचा विजय आम्ही निश्चित पाहणार आहोत. MN 24 तासासाठी